वेलकम डिअर स्टुडंट्स. चला आपण आज 11th सायन्सचं मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. अँगल अँड इट्स मेजरमेंट. डिअर स्टुडंट्स, पहिले अँगल कशाला म्हणतात ते बघूया. या ठिकाणी एक अँगलची डायग्राम ड्रॉ केली आहे. द नेम ऑफ द अँगल इज अँगल एबीसी. अँगलची डेफिनेशन काय बघा. द युनियन ऑफ two non-collinear rays with common origin is called angle. The union of two non-collinear rays with common origin. दोन non-collinear rays चं origin common असेल आणि त्याचं जर आपण युनियन घेतलं तर त्या युनियनला अँगल एबीसी असं म्हणायचं. या ठिकाणी बघा, रे बीए आणि रे बीसी हे दोन नॉन कोलिनियर रेज आहेत आणि त्याचा ओरिजिन बी हा कॉमन आहे. अशा टू नॉन कोलिनियर रेज विथ कॉमन ओरिजिन च्या युनियनला अँगल एबीसी असं म्हणायचंय. या ठिकाणी अँगल एबीसी डिनोट असा करतात. सोबतच अँगल एबीसी असं तुम्ही त्याला म्हणू शकता. अँगल सीबीए असंही त्याला लिहिता येतं. आणि ज्यावेळेस पॉइंट बी कन्सिडर केल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एकच अँगल असेल त्यावेळेस अँगल बी ने सुद्धा तो डिनोट करता येतो. या दोन नॉन कोलिनियर रेजचा जो कॉमन ओरिजिन आहे बी, त्या पॉइंट बी ला वर्टेक्स ऑफ द अँगल असं म्हणतात. त्या पॉइंट बी ला वर्टेक्स ऑफ द अँगल असं म्हणतात. तर रे बीए आणि रे बीसी ला साइड्स ऑफ द अँगल असं म्हणायचं आहे. रे बीए अँड रे बीसी ला साइड्स ऑफ द अँगल असं म्हणतात. ओके डिअर स्टुडंट्स, मला वाटतं अँगलची बेसिक डेफिनेशन तुम्हाला समजली असेल, काही डाऊट नसेल. चला आता आपण स्टार्ट करणार आहे डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचंय, डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचंय ते शिकायचं आपल्याला. बघा, या ठिकाणी कन्सिडर अ फर्स्ट रे. आपण त्याला रे ओए असं नाव देऊ. रे ओए. रोटेट दिस रे ओए अबाउट पॉइंट ओ टिल इट ऑक्युपाय द पोझिशन ऑफ द सेकंड रे. मी त्या सेकंड रेला रे ओबी न डिनोट केलं. आपण रे ओए ला रोटेट केलं. कुठपर्यंत रोटेट केलं? जोपर्यंत रे ओए हा रे ओबी ची पोझिशन घेत नाही तोपर्यंत रे ओए ला आपण रोटेट केलं. तर असं रोटेट केल्यानंतर जे डायग्राम आपल्याला मिळते, जो अँगल आपल्याला मिळतो, त्या अँगलला डायरेक्टेड अँगल एओबी असं म्हणतात. त्या अँगलला डायरेक्टेड अँगल एओबी असं म्हणतात. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी जो तुम्ही फर्स्ट रे ओए कन्सिडर केला, त्या रेला इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म असं म्हणतात. इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म. हा इनिशियल आर्म रोटेट केल्यानंतर तो इनिशियल आर्म रे ओबी ची पोझिशन घेतो. त्या रे ओबी ला टर्मिनल आर्म असं म्हणतात. रे ओबी ला टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे असं म्हणतात. आणि पॉइंट ओ जो आहे त्या पॉइंट ओ ला वर्टेक्स ऑफ द अँगल असं म्हणायचं आहे. पॉइंट ओ इज कॉल्ड वर्टेक्स ऑफ द अँगल. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी डायरेक्टेड अँगल एओबी जेव्हा आपण डायरेक्टेड अँगल एओबी कन्सिडर करतो तेव्हा इथपासून असं बघा, रे ओए ला इनिशियल रे म्हणायचं, तर रे ओबी ला टर्मिनल रे बघायचं. डायरेक्टेड अँगल मध्ये रे कोणता रोटेट झाला या गोष्टीला महत्व असतं. या ठिकाणी रे ओए रोटेट झाला. रे ओए रोटेट होऊन त्यानं रे ओबी ची पोझिशन घेतलीये, मग आपल्याला मिळाला डायरेक्टेड अँगल एओबी. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी मी एक सेकंड
रे कन्सिडर करतो, या ठिकाणी सुरुवातीला सपोज मी रे ओबी कन्सिडर केला, रे ओबीला मी रोटेट केलं, रे ओबीला रोटेट केलं आणि त्यानं रे ओए ची पोझिशन घेतली, रे ओबीला रोटेट केलं आणि त्यानं रे ओ ए ची पोझिशन घेतली, तर या ठिकाणी जो अँगल मिळतो त्या अँगलला म्हणायचं डायरेक्टेड अँगल बी ओ ए, अँगलला म्हणायचं डायरेक्टेड अँगल बी ओ ए. In this case, ray OB is the initial ray and ray OA is the terminal ray. या ठिकाणी रे OB हा इनिशियल रे आहे, तर रे OA हा टर्मिनल रे आहे. म्हणून डायरेक्टेड अँगल AOB आणि डायरेक्टेड अँगल BOA हे टू डिफरंट अँगल्स आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवू. डायरेक्टेड अँगल AOB आणि डायरेक्टेड अँगल BOA हे टू डिफरंट अँगल्स आहेत. डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण एक डायरेक्टेड अँगल कन्सिडर केला, AOB हा डायरेक्टेड अँगल कन्सिडर केला. या डायरेक्टेड अँगलचा जो इनिशियल रे आहे, इनिशियल आर्म आहे OA आणि OB त्याचा टर्मिनल आर्म, OB त्याचा टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे, रे OA हा इनिशियल रे, रे OB टर्मिनल रे, रे OA डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे रोटेट झाला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. डायरेक्टेड अँगलचा जर इनिशियल आर्म अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला तर तो अँगल पॉझिटिव्ह अँगल असतो. आणि सेकंड केस मध्ये जर आपण इथे कन्सिडर केलं, सेकंड केस मध्ये आपण डायरेक्टेड अँगल BOA कन्सिडर केला, इथे रे OB हा क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला रे OA ची पोझिशन घेण्यासाठी, रे OB क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला, तर या केस मध्ये हा जो अँगल असतो तो निगेटिव्ह अँगल असतो. या अँगलला निगेटिव्ह अँगल कन्सिडर करतात. म्हणजे गोष्ट लक्षात ठेव, जर डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला तर तो अँगल पॉझिटिव्ह अँगल असतो आणि डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला तर तो निगेटिव्ह अँगल असतो. बघूया नंतर झिरो अँगल कशाला म्हणतात, झिरो अँगल कशाला म्हणतात. डिअर स्टुडंट्स, डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म आपण कन्सिडर केला OA, या रे OA ला रोटेट केलं, रे OA न रे OB ची पोझिशन घेतली, आपल्याला डायरेक्टेड अँगल AOB मिळाला, डायरेक्टेड अँगल AOB आपल्याला या ठिकाणी मिळाला, डायरेक्टेड अँगल AOB मिळाला. तर रे OA न रे OB ची पोझिशन घेण्यासाठी ज्या काही अमाऊंटचं रोटेशन केलंय त्या अमाऊंट ऑफ रोटेशनला मेजर ऑफ द अँगल असं म्हणतात. त्या अमाऊंट ऑफ रोटेशनला मेजर ऑफ द अँगल असं म्हणतात. मग आपल्याला शिकायचंय झिरो अँगल कशाला म्हणायचं. मग एक अँगल असा कन्सिडर केला, हा इनिशियल आर्म OA कन्सिडर केला आणि इनिशियल आर्म या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म OA टर्मिनल आर्म OB ची पोझिशन घेतो, पण विदाउट एनी रोटेशन, म्हणजेच अमाऊंट ऑफ रोटेशन किती असणार आहे 0. मग या अँगलचं मेजर किती असणार आहे 0. मग या अँगलला म्हणायचं झिरो अँगल. बघा या अँगलला काय म्हणायचं झिरो अँगल, या अँगलला म्हणायचं झिरो अँगल. बाय डिफॉल्ट झिरो अँगलचं मेजर हे 0 डिग्री असतं. झिरो अँगलचं मेजर हे 0 डिग्री असतं. झिरो अँगल कशाला म्हणतात परत बघू. इफ इनिशियल आर्म ऑफ डायरेक्टेड अँगल टेक्स द पोझिशन ऑफ टर्मिनल आर्म without any rotation, then that angle is called zero angle. डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म कोणतेही रोटेशन न घेता जर टर्मिनल आर्मची पोझिशन घेत असेल तर त्या अँगलला झिरो अँगल असं म्हणतात. बाय डिफॉल्ट झिरो अँगलचं मेजर 0 डिग्री असतं.
Dear students, consider initial arm of a directed angle OA. OA is the initial arm. Rotate OA about the point O. Rotate OA about the point O till it occupies the position of itself at first time. Till it occupies the position of itself at first time. Then this directed angle is called one rotation angle. तेव्हा या डायरेक्टेड अँगलला वन रोटेशन अँगल असं म्हणायचं. म्हणजे आपण या ठिकाणी इनिशियल आर्म रे ओए इनिशियल आर्म घेतला, त्याला रोटेट केलं जोपर्यंत तो स्वतःची पोझिशन पहिल्यांदा घेत नाही तोपर्यंत त्याला रोटेट केलं. अशा अँगलला वन रोटेशन अँगल असं म्हणायचं. या ठिकाणी इनिशियल आर्म हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट झाला. मग या वन रोटेशन अँगलचा मेजर प्लस 360 डिग्री आहे. जर आपण इनिशियल आर्म रे ओए ला रोटेट केलं, इनिशियल आर्म रे ओए ला रोटेट केलं क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, तर या ठिकाणी या वन रोटेशन अँगलचं मेजर असणार आहे -360 डिग्री. तुम्हाला अँगलचं नाव लिहायचं असेल तर इथे तुम्ही याला एक्सटेंड करून एक पॉइंट कन्सिडर करू शकता. याला एक्सटेंड करून तुम्हाला पॉइंट कन्सिडर करता येईल. या अँगलचं नाव असणार आहे डायरेक्टेड अँगल AOB. या अँगलचं नाव असणार डायरेक्टेड अँगल AOB. कळालं असेल, वन रोटेशन अँगल. ओके डिअर स्टुडंट्स, याच्यानंतर आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कशाला म्हणतात? आपण या ठिकाणी एक इनिशियल आर्म कन्सिडर करू ओए. ओए इनिशियल आर्म आहे. या इनिशियल आर्मला रोटेट करू. या इनिशियल आर्मला रोटेट करू टिल इट ऑक्युपाइज द पोझिशन ऑफ टर्मिनल आर्म. या ठिकाणी टर्मिनल आर्म मी कन्सिडर केला ओबी. पहिला रे घेतला ओए, दुसरा रे घेतला ओबी. ओए त्या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल आर्म, ओबी त्या डायरेक्टेड अँगलचा टर्मिनल आर्म. आणि या केस मध्ये जर बघितलं तर रे ओए आणि रे ओबी हे एकमेकांचे अपोजिट रेज आहेत. रे ओए आणि रे ओबी हे एकमेकांचे अपोजिट रेज आहेत. अशा केस मध्ये जो डायरेक्टेड अँगल एओबी या ठिकाणी फॉर्म होतो, अशा केस मध्ये जो डायरेक्टेड अँगल एओबी फॉर्म होतो त्या डायरेक्टेड अँगलला स्ट्रेट अँगल असं म्हणायचं. त्या डायरेक्टेड अँगलला स्ट्रेट अँगल असं म्हणायचं. परत या डायरेक्टेड अँगलचा, या स्ट्रेट अँगलचा इनिशियल आर्म जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट झाला, या स्ट्रेट अँगलचा इनिशियल आर्म अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला तर त्याचा मेजर असतं +180 डिग्री. आणि जर या ठिकाणी तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट झाला, जर तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट झाला तर त्या अँगलचं मेजर असणार आहे -180 डिग्री. -180 डिग्री. डिअर स्टुडंट्स, आपण वन कंप्लीट रोटेशन किंवा वन रोटेशन अँगल म्हणजे काय ते शिकलो. वन कंप्लीट रोटेशन किंवा वन रोटेशन अँगल म्हणजे काय ते शिकलो. वन रोटेशन अँगलचं मेजर 360 डिग्री असतं. वन रोटेशन अँगलचं मेजर 360 डिग्री असतं. जर आपण त्या वन रोटेशन अँगलचा फोर्थ पार्ट कन्सिडर केला, वन रोटेशन अँगलचा जर आपण फोर्थ पार्ट कन्सिडर केला तर त्याला राईट अँगल असं म्हणतात. या ठिकाणी आपण टू राईट अँगल कन्सिडर केले. रे ओए इनिशियल आर्म कन्सिडर केला, त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं, त्यानं रे ओबी ची पोझिशन घेतली. या केस मध्ये हा जो डायरेक्टेड अँगल एओबी मिळतो तो राईट अँगल आहे. तसंच डायरेक्टेड अँगल एओसी हा सुद्धा राईट अँगल आहे. पण डायरेक्टेड अँगल एओबी चा इनिशियल आर्म अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला, मग त्याचं मेजर असणार +90 डिग्री. आणि डायरेक्टेड अँगल एओसी चा जर विचार केला तर त्याचा इनिशियल आर्म हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला
आणि म्हणून त्याचं मेजर असणार आहे -90 डिग्री. राईट अँगल, वन कंप्लीट रोटेशनचा फोर्थ पार्ट म्हणजे राईट अँगल. स्ट्रेट अँगलचा हाफ पार्ट म्हणजे राईट अँगल. जर राईट अँगलचा इनिशियल आर्म अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला त्याचा मेजर +90 डिग्री. जर राईट अँगलचा इनिशियल आर्म क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट झाला तर त्याचा मेजर -90 डिग्री. मला वाटतं नक्कीच समजलं असेल राईट अँगल म्हणजे काय. नाउ dear students, we start angle in standard position. It is also called as standard angle. आपल्याला शिकायचं आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, त्याला स्टँडर्ड अँगल सुद्धा म्हणतात. बघूया स्टँडर्ड अँगल कशाला म्हणायचं. या ठिकाणी आपण रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा विचार करू. इथे कन्सिडर केलंय एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस व त्याचा ओरिजिन. मी फर्स्ट केस मध्ये डायरेक्टेड अँगल AOB चा विचार करतो. डायरेक्टेड अँगल AOB. या डायरेक्टेड अँगल AOB चा जो वर्टेक्स आहे तो वर्टेक्स आहे O, जो कोऑर्डिनेट सिस्टमचा ओरिजिन आहे. कोऑर्डिनेट सिस्टमचा ओरिजिन आहे. सेकंड पार्ट, हा जो डायरेक्टेड अँगल आहे त्याचा जो इनिशियल आर्म, इनिशियल रे जो आहे OA, इनिशियल रे OA कुठे आहे तर तो एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर आहे. इनिशियल रे OA लाइज ऑन द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. तो एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर आहे. बघा या डायरेक्टेड अँगल AOB च्या संदर्भात दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या की डायरेक्टेड अँगल AOB चा वर्टेक्स हा ओरिजिन आहे आणि त्याचा जो इनिशियल आर्म OA आहे तो एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर आहे. तर असा जो अँगल असेल ज्याचा वर्टेक्स हा ओरिजिन आणि इनिशियल आर्म हा एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर असेल, अशा अँगलला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असं म्हणतात. अशा अँगलला स्टँडर्ड अँगल असं म्हणतात. डिअर स्टुडंट्स, नक्कीच स्टँडर्ड अँगल म्हणजे काय ते समजलं असेल. परत एकदा एक्सप्लेन करतो. ज्या अँगलचा वर्टेक्स, ज्या डायरेक्टेड अँगलचा वर्टेक्स हा ओरिजिन असतो आणि त्याचा इनिशियल आर्म एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनवर असतो, त्या अँगलला काय म्हणायचं तर अँगल इन स्टँडर्ड पोझिशन किंवा स्टँडर्ड अँगल असं म्हणायचं. डिअर स्टुडंट्स, आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन डिफाइन करत असताना त्याचा टर्मिनल आर्म नेमका कुठे आहे याच्या संदर्भात काहीच बोललो नाही. इथे एक डायरेक्टेड अँगल आपण AOB कन्सिडर केलाय. त्याचप्रमाणे दुसरा डायरेक्टेड अँगल आहे AOC. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हटलं की त्याचा वर्टेक्स हा ओरिजिन आणि इनिशियल हा एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनवर पाहिजे. या दोन गोष्टींसंदर्भात आपण बोललो, त्याच्या टर्मिनल आर्म संदर्भात आपण काहीच बोललो नाही. मग आता नेमकं त्याच्या टर्मिनल आर्मची पोझिशन काय आहे याच्यानुसार आपल्याला डिफाइन करायचं आहे अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. आता बघा अँगल इन क्वाड्रंट कशाला म्हणायचं, जेव्हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशनचा टर्मिनल आर्म ऑफ स्टँडर्ड अँगल लाइज इन क्वाड्रंट. वी नो that it is a first quadrant, it is a second quadrant, it's a third quadrant, and it is the fourth quadrant. Due to intersection of x and y axis, this plane divides into 4 parts and each part is called quadrant. बघा आपलं काय चालू होतं की अँगल इन स्टँडर्ड पोझिशनचा टर्मिनल आर्म जेव्हा क्वाड्रंट मध्ये असतो तेव्हा त्या अँगलला अँगल इन क्वाड्रंट असं म्हणतात.
फॉर एक्झाम्पल हा डायरेक्ट स्टँडर्ड अँगल कन्सिडर केला AOB, याचा टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून अँगल डायरेक्टेड अँगल AOB इज अँगल इन क्वाड्रंट. इन सेकंड केस angle AOC, here terminal arm OC lies in second quadrant, so that angle AOC is also angle in quadrant. Dear students, जर आता angle in standard position चा टर्मिनल आर्म x किंवा y ऍक्सिस वर असेल तर त्या अँगलला क्वाड्रंटल अँगल असं म्हणतात. या ठिकाणी आपण अँगल AOD चा विचार करू. बघा अँगल AOD हा अँगल कन्सिडर केला. अँगल AOD बघा, हा जो अँगल आहे याचा जो टर्मिनल आर्म आहे OD तो y ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर आहे. तर मग हा स्टँडर्ड अँगल आहे, याचा टर्मिनल आर्म y ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन वर आहे. मग अशा अँगलला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. या केस मध्ये या क्वाड्रंटल अँगलचं मेजर 90 डिग्री आहे. तसंच इथे आपण सेकंड क्वाड्रंटल अँगल कन्सिडर केलाय, अँगल AOE. हा अँगल बघा, अँगल AOE. नक्कीच हा अँगल डायरेक्टेड अँगल AOE हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आहे. हा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आहे आणि याचा जो टर्मिनल आर्म आहे तो y ऍक्सिसच्या निगेटिव्ह डिरेक्शन वर आहे. मग अशा केस मध्ये या अँगलला क्वाड्रंटल अँगल असं म्हणतात आणि या अँगल AOE चं मेजर आहे 270 डिग्री. डिअर स्टुडंट्स, क्वाड्रंटल अँगलचा टर्मिनल आर्म x और y ऍक्सिस वर असू शकतो. ज्या स्टँडर्ड अँगलचा टर्मिनल आर्म x और y ऍक्सिस वर असतो त्याला क्वाड्रंटल अँगल असं म्हणायचं आणि क्वाड्रंटल अँगलचं मेजर हे 90 डिग्रीच्या मल्टिपल असतं. जसं या ठिकाणी 90 डिग्री इंटू 1, 270 मीन्स 90 डिग्री इंटू 3, म्हणजेच क्वाड्रंटल अँगलचं मेजर हे 90 च्या इंटिग्रल मल्टिपल असतं. ओके डिअर स्टुडंट्स, आता आपण बघूया को टर्मिनल अँगल्स कशाला म्हणायचं. त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक डायरेक्टेड अँगल कन्सिडर केला AOB. या डायरेक्टेड अँगलचा जर आपण इनिशियल आर्म बघितला, डायरेक्टेड अँगलचा जर इनिशियल आर्म बघितला तर तो इनिशियल आर्म आहे रे OA आणि या डायरेक्टेड अँगलचा जर आपण टर्मिनल आर्म बघितला तर तो आहे रे OB. या डायरेक्टेड अँगलचं मेजर आहे 30 डिग्री. या डायरेक्टेड अँगलचं मेजर आहे 30 डिग्री. डिअर स्टुडंट्स, आता आपण हा जो इनिशियल आर्म OA आहे त्याला रोटेट केलं अबाउट द पॉइंट O आणि त्यानं एक रोटेशन कंप्लीट केलं. मग परत इथपर्यंत एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर त्याचं मेजर असणार तिथपर्यंत 360 डिग्री आणि त्याच्यानंतर 30 डिग्री त्याच्यामध्ये ऍड होणार आणि या केसमध्ये एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर त्यानं रे OB ची पोझिशन घेतली तर या केसमध्ये त्या अँगलचं मेजर असणार आहे 360 प्लस 30 म्हणजेच 390 डिग्री. आता जर आपण इथे विचार केला तर हा जो अँगल होता याचं नाव होतं डायरेक्टेड अँगल AOB. याचं मेजर होतं 390 डिग्री. याचा इनिशियल आर्म होता OA, याचा टर्मिनल आर्म होता OB. ओके, आता आपण काय करूया, हा जो रे OA आहे त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करू. रे OA ला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करू. बघा, रे OA ला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करतो आणि तो रे OB ची पोझिशन घेतो. आणि तो कुणाची पोझिशन घेतो? रे OB ची पोझिशन घेतो. हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला
याचं नाव असणार आहे डायरेक्टेड अँगल एओबी आणि याचं मेजर असणार आहे बघा हा इथपासनं इथपर्यंत आला असता तर त्याचं मेजर -360 असतं. -360 ला 30 मायनस असणार, कमी असणार, मग त्याचं मेजर असणार आहे -330 डिग्री. -360 इथे आला असता तर -360 बट इथे इथपर्यंतच होता म्हणून त्याचं मेजर असणार आहे -330 डिग्री. नंतर याचा पण विचार केला तर त्याचा इनिशियल आर्म जर बघितला OA, त्याचा टर्मिनल आर्म बघितला OB. डिअर स्टुडंट्स, आता आपण 3 डिफरंट मेजर्स घेतले. एकाचं मेजर आहे 30 डिग्री, सेकंड अँगलचं मेजर आहे 390 डिग्री, थर्ड अँगलचं मेजर आहे -330 डिग्री. हे डायरेक्टेड अँगलची मेजर्स आहेत आणि या डिफरंट मेजर्स साठी जर आपण बघितलं इनिशियल आर्म बघितला OA, प्रत्येकाचे इनिशियल आर्म OA आहे आणि टर्मिनल आर्म OB आहे. अशा प्रकारे जर आपण 2 अँगल्स कन्सिडर केले ज्याचा इनिशियल आर्म सेम आहे, टर्मिनल आर्म पण सेम आहे, ज्याचा इनिशियल आर्म सेम, टर्मिनल आर्म सेम, अशा अँगल्सला को टर्मिनल अँगल्स असं म्हणतात. द डायरेक्टेड अँगल्स हॅव्हिंग डिफरंट मेजर्स, द डायरेक्टेड अँगल्स हॅव्हिंग डिफरंट मेजर्स with same initial arm and same terminal arm are called co-terminal angles. Dear students, co-terminal angle ची तुम्हाला पेअर दिलेली असते, जोडी दिलेली असते, म्हणजे 2 अँगल्स चे मेजर्स दिलेले असतात आणि तुम्हाला ओळखायचं असतं की को-टर्मिनल अँगलच्या पेअर आहेत की नाही ते ओळखा. मग ते कसं ओळखायचं? तर डिअर स्टुडंट्स, को-टर्मिनल अँगल्सच्या बद्दल एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. The difference between the coterminal angles, the difference between the coterminal angles is integral multiple of 360 degree. The difference between the coterminal angles is integral multiple of 360 degree. म्हणजे तुम्ही कुठलेही 2 कोटर्मिनल अँगल्स घेतले, लार्जर अँगल मधनं स्मॉलर अँगल्स सबट्रॅक्ट केला, डिफरन्स फाइंड करायचा म्हणजे लार्जर मधनं स्मॉलर क्वांटिटी सबट्रॅक्ट करायची म्हणजे डिफरन्स मिळतो. मग लार्जर अँगलच्या मेजर मधनं स्मॉलर अँगलचं मेजर तुम्ही सबट्रॅक्ट केलं आणि तो जो सबट्रॅक्शन आहे, तो जो डिफरन्स आहे, तो जर 360 च्या मल्टिपल असेल तर म्हणता येईल ते 2 अँगल्स को टर्मिनल अँगल्स आहेत. डिअर स्टुडंट्स, इथे 2 अँगल्स आहेत, कन्सिडर करू पेअर 30 डिग्री आणि 390 डिग्रीची. लार्जर अँगलचं मेजर 390 डिग्री, स्मॉलर अँगलचं मेजर 30 डिग्री. फाइंड करूया डिफरन्स. हा डिफरन्स तुम्हाला मिळणार 360 डिग्री. बघा 360 into 1 आणि म्हणून या 2 अँगल्सला आपण को टर्मिनल अँगल्स असं म्हणू शकतो. सिमिलरली तुम्ही जर या 2 अँगल्स मधला डिफरन्स फाइंड केला, 390 डिग्री आणि -330 डिग्री मधला डिफरन्स फाइंड केला. डिफरन्स म्हणजे काय? लार्जर अँगल, या ठिकाणी लार्जर अँगल 390 डिग्री मायनस स्मॉलर अँगल -330 डिग्री -330 डिग्री. डिअर स्टुडंट्स, that is equals to 390 degree minus into minus is plus 330 degree. ऍडिशन केली तर नक्कीच येणार तुम्हाला ऍडिशन ती येते 720 डिग्री. किती येते ऍडिशन? 720 डिग्री. and we know that 720 degree is nothing but 360 into 2 म्हणजेच को टर्मिनल अँगल्स मधला डिफरन्स हा 360 च्या इंटिग्रल मल्टिपल असतो. ओके, नक्कीच समजलं असेल. को टर्मिनल अँगल्स, co-terminal angles, the angles of different measures having same initial arm and same terminal arm, and difference between co-terminal angles is integral multiple of 360 degree.